माननीय श्री संदीप गुगे सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रीती कुकर मॅडम आणि विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क गस्त करण्याबाबत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याबाबत, अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत तसेच बेकायदा बिगर परवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये विटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना तसेच बीट अंमलदारांना गस्त पेट्रोलिंग करून सदरबाबत कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विशाल कोळेकर यांना गस्त करण्याबाबत सूचित करण्यात आले होते। त्याप्रमाणे त्यांना तडीपार इसम प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड हा नेवरी रोडने विटा शहराकडे येत असल्याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरटे यांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने नेवरी नाका येथे सदर पथक गेले असता सिद्धिविनायक सृष्टी कमानीजवळ हद्दपार इसम प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड हा आल्याचे दिसून आले आणि तो पोलिसांना बघून पळून जाऊ लागला। सदर गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याला शितापेने पकडून त्याची अंगजळती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक गोळी मिळून जिवंत राऊंड काडतूस मिळून आलेला आहे। त्याबाबत त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळून आलेला नाही। त्यामुळे सदर इसमास 2 समक्ष झडती घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर विटा पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर तडीपार इसम प्रशांत गायकवाड यास सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दिनांक 18/9/2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सदर इसम यास यापूर्वी मुंबई पोलीस कायदा कलम 55 तडीपार करण्यात आले होते। सदर इसम यापूर्वी आपल्याला 2